तुम्ही बदल असा त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही बदल लावा. कोण जबाबदार? अरे 4 कामं आमची घेतलं त्यांची 10 घेतलं तर आमच्या एवढ्या लोकांचं करप्शन कधीच झालं नव्हतं. आणि आपण रस्ते करताना काय करतो सर, ड्रेनेज लाईनचे, पाईप लाईनचे आम्ही काय मागवतो, बदले तसे आहेत त्याचे साहेब, मागवतो. तुमच्या तुम्ही आधी दाखवा साहेब मला. ते मागवणं हे आमचं काम आहे का नाही साहेब? आम्ही तुमच्या वेळेला पुन्हा देणार नाही तर पाचशे कारवाई ठेवा साहेब. अरे करा ना, त्यांची सत्ता आहे 10 करा, 2 आमच्या करता का नाही? म्हणजे आमच्या खासदारशी आले तुमच्याकडे एक काम नाही अधिकारच आहे तो. नाही आणि बरं नसल्याचे नो टेंडर निघतील त्याच्यात उरलेल्या निधी काय करणार? हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम. त्याशिवाय आधी घ्या. होणार नाही. तुम्ही तुम्हाला सांगतो ना, तिथं कोण हलणार नाही. तिथं आम्ही बसू सगळ्यात रस्त्यावर. तुमच्या आम्ही सगळं बसू आहे. हे असं चालणार नाही. पारशा कारभार काय ते ठेवा नाही. मला दाखवा की तुम्ही बेटा लोकप्रतिनिधींना कॉन्फरन्स मध्ये घेऊन हे सगळं करताय. आणि तुमचे लोक सांगतात साहेब डायरेक्ट आम्हाला दाखवायची परमिशन तुम्ही दिली नाही. तुमचं नाव मला सांगतात. तुमचे लोक हातून काय तुमचे लोक सांगतात साहेब. आमच्या समोर आहेत ना. मला सांगते तुम्ही तुमच्या समोरच आहे. मला सांगा ना. मला आयुक्त साहेबांनी सांगितलं कुणाला द्यायचं नाही मला. मला नाव सांगा. तुमच्या समोर आहे. मी तुमच्या लोकांसमोर सांगालो ना. पन्नास लोक बसले ते. कोण पोलीस सांगितलं आम्हाला त्याला सांगितलं नाही म्हणून. कधी बोलले? अहो ठराव कॉपी देत ना तुम्ही. आम्ही ऐकत सहीचं बदल दिलं. ठराव तुमचा झाला आहे. तुमची मीटिंग झाली उपसमिती. त्या उपसमितीचा आम्ही तुम्ही काय वेबसाईट मधून पाहिजे जरूर या दिवसात उपसमिती वेबसाईटवर सगळे ठराव आहेत. हो साहेब विचारात झालं मी आलो, मी सांगतो ना, उपसमिती ठराव वेबसाईटवर आहे. नाही साहेब बघा तुम्ही मी एवढं सांगतो, उपसमिती ठराव वेबसाईटवर सर, आहे. झाली बरोबर आहे. आणि लोकप्रतिनिधींना माहिती देतं का नाही? केंद्र सरकारचं हे आहे साहेब. तुम्ही जाऊन चेक करा. मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा. मॅडम, न मला देऊ शकत. उत्तर द्या. मॅडम वेबसाईटवर आहे ते. काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधींना आपण कळवलं पाहिजे शाळेच्या नाही महानगरपालिका. उत्तर द्या ना, का विचारलं नाही? कारण हे आता सांगा. ही स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे सर. बरोबर आहे का नाही? आणि नाही, सर, असं कधीच नव्हतं केलं. तुम्ही जर अमेरिकेला हसाला तुम्ही तुम्हाला काय वाटलं आम्ही तळतळ करून बोलावलं एवढं? ताई एक माहिती मिली सो है ताई एक माहिती मिली हुई है टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले को कोई काम नहीं करना चाहिए उसको नजरअंदाज करना चाहिए बोल के ऐसा प्रेशर है टोटली तर मोबाईल आ रहा था 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त. आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नाव आहे काम आहे. आमच्याकडे याद्या बघवल्या खासदारनी. आम्ही सगळे याद्या दिलेत खासदारकडे. आणि आमचं काम तुम्ही त्यांच्या याच्यात करून टाकता आणि स्कूलला काम बस सर त्याच्या अजून तुम्हाला भेट भेटली. तुमची मीटिंग व्हायला अजून साहेब भेटली. आपले विजिट झाले सगळीकडे. तुम्ही आता काय उपयोग झाला? पण माझी टीप घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या विजिट झाल्या. तुम्हाला कॉन्फिडन्स की कामं तर घ्यायला पाहिजे होती. सध्या काय नाही ते मॅडम सगळे कामं थांबवा आमची यादी द्या. त्याच्यामध्ये आम्ही 25-30 टक्के जास्त पहिला तयार केलं. बीच में अध्यक्ष हे करून त्याच्यावरती जे जे मिरवणूक मार्ग जे affected आहेत दरवर्षी आपण आणि माझी रस्त्याचीच आहे. रस्त्याचीच आहे. तिन्ही आमदारच्या याद्या आणि यादी सेम आहे साहेब. तुम्ही फिरून येता मला मॅडमची यादी आमच्याकडे उशीर आहे. उशीर मॅडम काय साहेब तुमच्या मी ना मॅडमचं पत्र आहे ना. अहो ताई आपण घेऊन फिरलो साहेब सगळीकडे. मॅडमचं पत्र मला उशीर आमच्या संपर्क झाल्यानंतर प्रक्रिया होतेच कशी माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार आहे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. मॅडम सांगा काय झालं. केंद्र शासन निधी आहे साहेब. महाराष्ट्र शासनाचं ठीक आहे ना. केंद्र निधी मॅडमचं पत्र आम्हाला म्हणजे आम्ही असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत. माझं पत्र तयार होतं. तुमची प्रक्रिया कधी सुरू झाली? तुम्ही सगळं दरवाजाच्या मागे जाऊन करून घेतलं. एवढा अन्याय एवढा वनसट तुम्ही चाललं बघा. 21 नोव्हेंबरला मॅडमचं तुमचं कॉन्फरन्स बोलवलं झालं. 21 नोव्हेंबरला मॅडमने आपल्याला व्हॉट्सअपवर चॅट केलं. तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांना फॉरवर्ड केलं. जुनी क्लिपच्याप्रती तुमच्या 22 तारखेला सगळ्या तिन्ही मतदारसंघाच्या ज्यादा वापरल्या जातात. 28 तारखेला त्याला त्याच दिवशी ई ऑफिसने मंजुरी दिली. लगेच 25 ऑगस्टला याची क्रेडिट प्रक्रिया काढण्यासाठीची
प्रक्रिया चालू होती. 24 आठवड्याच्या सगळ्या प्लेटफॉर्मपैकी त्याच्यावरती प्रसिद्धी आली आणि 2 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी या तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणात 3 मतदारसंघाला काम घेतलं. काहींनी 16 जुलैला आपल्याला पत्र दिले, त्यापैकी एकही काम नाही. त्याच्यात काही चौकांमध्ये काउंटर वॉटर काउंटर पण साफ सुचवले होते, सुशोभित करा रस्ते. आणि रस्ते सुचवले होते, त्यात एकही काम नाही. पत्र मग पण कन्सर्न काही जो आलं. नाही, आम्हाला शंका आहे. उशिरा उशिरा प्राप्त झाले. नाही, 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 ऐका ना, हे पत्र माझ्यापर्यंत आलं. तुम्ही अंधार करा. म्हणून सांगतो. हे पत्र माझ्यापर्यंत आलं. साहेब, तुम्हाला एक भेटण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला यादी दिली, तुम्हाला यादी ठीक दिली. आहे, म्हणजे ठराव झाल्यानंतर टेंडरच्या मधल्या कामाला ठराव झाल्यानंतर आणि टेंडरच्या मधल्या कामाला तुमच्या निर्देशकाला आणून दिलेलं नाही. सर ठराव जरी झाला तरी आपल्या हातात मागूनच जातं ना सर. ते 3 आमदार आहेत, मग बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची यादी मागून घ्या. अजून का आली नाही? तिन्ही तेच मतदारसंघाची आमचं यादी. म्हणणं आहे. तेच आमचं म्हणणं आहे ना. दुसरा कप्पा भेटते. जीवन 6 जुलैला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोलीस बोर्डाने 40 रुपये दिले. मॅडमनी 16 जुलैला त्यांचं पत्र दिलं. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही सांगा. आणि नाही, नाही, मला 21 आठवड्याचा फोन आला. तुमच्या निर्देशकाला तुमच्या निर्देशकाला का बरं आणून दिलं?